विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात 2.25 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी दिली। विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून आस्थागायत ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रोख रकमेसह 2,21,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। दिनांक 15 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत 16,85,000ची रोकड, 1,28,00,000ची 3.17 लाख लिटर दारू, 13,60,000चा 136 किलो गांजा, 69,50,000ची 6 देशी पिस्तूल, 6 राऊंड, 8 कोयते, 35 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता काळात 10,586 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। त्यातील 3,700 जणांकडून बॉन्ड घेण्यात आला आहे, तर 3,697 जणांकडून अंतरिम बॉन्ड घेण्यात आला आहे। महाराष्ट्र पोलीस अधिनियम 55 नुसार 6 जणांवर, 56 नुसार 20 जणांवर, तर 57 नुसार तिघांवर कारवाई करण्यात आली आहे। हातभट्टी कायद्यानुसार 234 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। दोघांवर MPDA अंतर्गत कारवाई झाली आहे। जिल्ह्यातील 1,206 जणांवर फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 133 नुसार कारवाई झाली आहे। यामध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघात 152, माढा बार्शी विधानसभा मतदारसंघात 241, सोलापूर विधानसभा मतदारसंघात 107, पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 280, अक्कलकोट 98, माळशिरस 190 आणि मंगळवेढा मतदारसंघातील 138 जणांचा समावेश आहे। प्रतिबंधक कारवाईमध्ये आपण जवळपास 10,586 लोकांना नोटीस दिलेले आहे। BNSS 126-129 अंतर्गत त्यामध्ये आपण जवळपास 7,489 लोकांचे इंटरिम आणि फायनल बॉन्ड घेतलेले आहे। आपण महाराष्ट्र पोलीस ॲक्ट अंतर्गत 56 प्रमाणे 20 लोकांना हद्दपार केलेला आहे, 55 प्रमाणे 6 टोळ्यांना हद्दपार केलेला आहे आणि 57 प्रमाणे 3 लोकांना हद्दपार केलेला आहे। मुंबई प्रोहिबिशन ॲक्ट 93 कलमाअंतर्गत आपण 234 लोकांचे बॉन्ड घेण्यासाठी माननीय कलेक्टर यांच्या अधीन जे SDM असतात त्यांना आपण दिलेले आहे आणि त्यांनी बॉन्ड घेतलेले आहे। आपण या मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या दरम्यान 2 MPDAच्या कारवाया केलेल्या आहे आणि वर्षभरामध्ये 9 MPDAच्या कारवाया केलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने आपली जप्तीची आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनची कामगिरी या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट दरम्यान झालेली आहे।